शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या, हे असं चालणार नाही. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. यावेळी मात्र ते एका नव्या वादात अडकले. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून हा वाद निर्माण झाला. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून संजय गायकवाड यांनी अश्लील शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. संबंधित कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने मोठं रूप घेतलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या घटनेवरून विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर अखेर संजय गायकवाड यांनी माफी मागितली. मात्र वाद इथेच थांबला नाही. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. पत्रकारांनी या प्रकरणाबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या न समजून अकांड तांडव करणं योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. हे पुस्तक प्रकाशित होऊन 40 वर्ष झाली आहेत. मग इतक्या वर्षांनंतर अशा प्रकारे वाद निर्माण करणं योग्य आहे का, याचा विचार व्हायला हवा. विशेषतः शिवराळ भाषा वापरणं अजिबात योग्य नाही. यासोबतच त्यांनी सूचक इशारा देत सांगितलं की या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संजय गायकवाड यांना योग्य ती समज देतील. असं आहे की एकतर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या समजून न घेता आपण जेव्हा अकांड तांडव करतो त्यावेळेस ते योग्य होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली. आता 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे. अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब त्यांना योग्य ती समज देतील. या घटनेमुळे पुन्हा एकदा राजकीय शिष्टाचार, अभिव्यक्तीची मर्यादा आणि ऐतिहासिक विषयांवरील संवेदनशीलता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढे या प्रकरणाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.